लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री शहरात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह पोलिसांनी थांबवला. साखरपुड्याचे छोटेखानी कार्यक्रमात होणार होता बालविवाह. फुलंब्री शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवण्यात पोलिसांना यश आले आहे. दिनांक 14 मे गुरुवार रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या नात्यातील असलेल्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील मुलाशी साखरपुड्यात छोटेखानी कार्यक्रमात लग्न करत असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भरोसा सेल पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांना मिळाली होती. याबाबत भरोसा सेलच्या पथकाने तातडीने पावले उचलत होत असलेल्या विवाहाबाबत खातरजमा केली. तसेच तात्काळ अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांची भेट घेतली. त्यांना विश्वासात घेऊन बालविवाहामुळे मुलीच्या आयुष्यात होणाऱ्या दुष्परिणामांबाबत व कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देऊन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले. यामुळे आई वडील व नातेवाईक यांचे मन व मत परिवर्तन होऊन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तिचे लग्न करण्याचे हमीपत्र लिहून दिले. अल्पवयीन मुलीचे लग्न करणे कायदेशीर गुन्हा आहे असे कृत्य करणाऱ्या व उपस्थित नातेवाईक यांना 2 वर्ष सक्त मजुरी व 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ही बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार होऊ शकतात. सदरील कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव, पोलीस अंमलदार दिलीप साळवे, शीतल क्षीरसागर, पथकातील अधिकारी व अंमलदार आणि बालकल्याण अधिकारी नितेश थुर्वे व पथकातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.